विटावा येथे खाडीलगत नाना नानी पार्क उभारण्यात आलेला आहे। या नाना नानी पार्कमध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांचा वावर असायचा। मात्र गेल्या वर्षी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्याकरिता हे उद्यान पूर्णतः नेस्तनाबूत करण्यात आलं होतं। मात्र दुसरं वर्ष आलं तरी या ठिकाणी या उद्यानाची अवस्था जैसे ते अशीच आहे। या उद्यान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचं साम्राज्य आणि डेब्रिज टाकण्यात आलेले आहे। तसेच मोकळ्या जागेचा वापर धोबीघाटाच्या वतीने थेट कपडे सुकवण्यासाठी देखील केला जात असल्याचा प्रकार पाहायला मिळाला। उद्यानातील खेळणी, बसण्याचे बाकडे या जागेमध्ये तुटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाले। गेल्या वर्षी कृत्रिम तलाव निर्मिती करण्याच्या नावाखाली या संपूर्णतः उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तलावाची निर्मिती करण्यात आलेली होती। उद्यानाच्या बाहेर देखील सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचं साम्राज्य साठलेलं पाहायला मिळालंय। गरदुल्ल्यांचा वावर देखील या ठिकाणी होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे। मात्र प्रभाग क्रमांक 24 मध्ये या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या हक्काच्या उद्यानापासून त्यांना वंचित ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। संबंधित उद्यानाच्या दुरावस्थेबाबत वारंवार प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आलेले आहेत। मात्र या उद्यानाची परिस्थिती आजही जैसे थे अशीच आहे। या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 24चे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी ही दुरावस्था उघडकीस आणलेली आहे। परिसरातील नागरिकांना आणि लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काचं उद्यान परत मिळावं याकरिता ते पाठपुरावा देखील करत आहेत। यावर प्रशासनाने योग्य वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। समस्त नागरिकांसाठी जर गार्डन उपलब्ध करून दिलं होतं ठाणे महानगरपालिकेने, त्याची अशी दुरावस्था झालेली आहे की नक्की गार्डन आहे की डम्पिंग ग्राउंड आहे। संपूर्ण रॅबिट, रॉ मटेरियल इतर काय सगळं काही पडलेलं आहे। त्याच्यामुळे समस्त नागरिकांना जसं होतं त्याप्रमाणे नाना नानी पार्क, विटावा रेल्वे लगत असलेले ते पूर्वस्थितीत बनवून मिळण्याबाबत रक्षाबंधनच्या वेळेस आपल्या रेल्वे विसर्जन, गणेश विसर्जन घाट येथे समस्त नागरिक तिथे नारळी भूमीचा आनंद लुटण्यासाठी येत असतात। विटावा गावदेवी मंदिराच्या इथनं जेव्हा नारळ पौर्णिमेचा नारळ घेऊन निघतात तेव्हा आपल्या गणेश विसर्जन घाटचे ते विसर्जित केला जातो। समस्त नागरिक वाजत गाजत येत असतात आणि समस्त नागरिकांना एकदम विसावासाठी नाना नानी पार्क उपलब्ध असताना ते त्यामध्ये विसावा घेऊ शकत नाही। नाना नानी पार्क नक्कीच गार्डन आहे की डम्पिंग ग्राउंड आहे याच्या संदर्भात आपण पाहणी करून खुलासा करावा। ठाणे महानगरपालिका संबंधित विभागाला माझी नम्र विनंती आहे की सदर हा परिसर जसं होतं त्याप्रमाणे ठाणे महानगरपालिका नाना नानी पार्क हे पूर्वस्थितीत बनवून तयार करून मिळावे। आता माझं म्हणणं आहे की त्या लोकप्रतिनिधींनी आलेल्या लोकप्रतिनिधींनी चांगल्यापैकी आपल्या कळवा प्रभाग क्रमांक 24 विटावा विभागाकडे गार्डन नसल्यामुळे गार्डनकडे लक्ष केंद्रित करावे आणि चांगलं सुसज्ज असं गार्डन लहान मुलांसाठी काही त्या साधने आणि लोकांना बैठक आसन व्यवस्था पूर्ववत नवीन पद्धतीने टेक्नॉलॉजी पद्धतीने उद्यान बनवून मिळण्याबाबत